ठीक आहे. ओके. सो फॉर्मेशन अगेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दिलेल्या कुठल्याही पण एखाद्या फंक्शन वरनं डिफरन्शियल इक्वेशन कसं त्याचं बनवायचं त्याला म्हणतात फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आपण याच्यावरती काल काही प्रॉब्लेम घेतले होते का? टॉपिक ऑलरेडी आपला सुरू झाला होता. काल आपण काही प्रॉब्लेम पाहिले होते ना त्याच्यावर. ओके, तर तेच कंटिन्यू करूयात. मग काही अजून 2-3 प्रॉब्लेम घेऊयात, त्यानंतर मग सोल्युशन काय असतं काय नाही ते पाहूयात. तर फक्त जाताना फॅन ऑन करा. एक्झाम्पल, हा. Form a differential equation from equation आहे y is equal to a into e raised to x plus b into e raised to minus x. ठीक है, a into e raised to x plus b into e raised to minus x. सिंपल आहे आपला रूल. नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे, किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे त्याच्यात? 2, a आणि b. याला आपल्याला 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचे. ठीक आहे. सो जे काही आपलं इक्वेशन असेल त्याला इक्वेशन 1 म्हणणार आहे आपण. a into e raised to x plus b into e raised to minus x. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन 1. चला याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपला जो काय dy बाय dx असेल इज इक्वल टू a इंटू e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? e रेस टू x येणार आहे प्लस b इंटू e रेस टू मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस e रेस टू x. ठीक आहे, याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 2. अगेन याला काय अजून एकदा आपल्याला डिफरन्शिएट करायचंय. ठीक आहे, चला वन मोर टाइम डिफरन्शिएट करूयात. का दोनदा डिफरन्शिएट करणार आहे? कारण आपल्याकडे 2 कोइफिशियंट आहेत. सो तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अगेन a इंटू ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच आहे प्लस b इंटू मायनस ई रेस टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह अगेन मायनस ई रेस टू एक्स. ठीक आहे, थोडंसं मॉडिफाईड करूयात आपण. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू a इंटू ई रेस टू एक्स प्लस मायनस मायनस प्लस झाला इथं अगेन. सो b इंटू ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे, तर हे झालं आपलं इक्वेशन 3. जे काय आपलं इक्वेशन 1, 2 आणि 3 असणार आहे ह्या तिघांवरनं आपल्याला एक नवीन इक्वेशन फॉर्म करायचंय की ज्यात काय नसेल आपला कॉन्स्टंट सगळे रिमूव्ह झालेले असतील. ठीक आहे, कसं करणार? सिंपल आहे पहा. a इंटू ई रेस टू एक्स प्लस बी ई रेस टू मायनस एक्स. इक्वेशन 1 वरनं त्याची व्हॅल्यू काय आहे? y. डायरेक्टली आपण पुट करूयात. ठीक आहे, सो आपल्याला काय मिळेल मग? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू y मिळाला. यातनं पहा सगळं फंक्शन पण रिमूव्ह झालंय, सगळं कॉन्स्टंट पण आपले काय झालेत? रिमूव्ह झालेत. ठीक आहे, फंक्शन पण रिमूव्ह झाले, कॉन्स्टंट पण काय झालेत? रिमूव्ह झालेत. ठीक आहे, सो ह्या टाइपचे जे काय प्रॉब्लेम असणार आहे त्याच्यावरती आपल्याला काय म्हणतात त्याला एक्झामला क्वेश्चन्स येतात फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वरती. जास्त कदाचित वेटेजला येणार नाही, 2 मार्क्सला येऊ शकतो. सोपा एखादा फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम एखादं इक्वेशन दिलेलं जाईल. ठीक आहे, चल स्वतः नेक्स्ट आपल्याला पाहायचंय सोल्युशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. सोल्युशन ऑफ पार्शियल नाही, सॉरी, डिफरन्शियल इक्वेशन फक्त.
आपण नॉर्मल डिफरन्शियल इक्वेशन पाहतोय पार्शियल. ठीक आहे. ओके. आधी आता याच्यावरती एक 2 मार्क्सचा क्वेश्चन कसा येतो माहितीये का? तुम्हाला इक्वेशन पण दिलेलं असतं डिफरन्शियल इक्वेशन आणि त्याचं सोल्युशन पण दिलेलं असतंय. फक्त तुम्हाला व्हेरिफाय करायचं असतं की ते त्याचं सोल्युशन आहे की नाहीये हे. ठीक आहे? तर ते आपण पाहूयात. म्हणजे आता एक एक्झाम्पल थ्रू आपण एखादी कॉन्सेप्ट समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू -3 हे याचं सोल्युशन आहे की नाही हे मला शो करायचंय. त्याला शो करण्याची वे काय आहे? हे जे काही सोल्युशन दिलंय मला, हे सोल्युशन काय करणार मी ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. आणि LHS इक्वल टू RHS येते का ते पाहायचंय. तर LHS इक्वल टू RHS जर आली तर समजायचं हे त्याचं सोल्युशन आहे. नाही आली तर समजायचं नाहीये. सिंपल आहे. राइट? ओके. चला सबस्टिट्यूट करूयात आपण. x च्या ऐवजी -3 सबस्टिट्यूट करूयात. सो हा काय येईल -3 स्क्वेअर प्लस 5 इंटू -3 प्लस 6 which is equal to आता -3 चा स्क्वेअर येतो 9 9 minus 15 प्लस 6 इक्वल टू 0. म्हणजे पहा आपण LHS पासून स्टार्ट केलं आपल्याला काय मिळालं इक्वल टू 0 म्हणजे इक्वल टू काय मिळाले आपल्याला RHS. राईट? तो म्हणजे x इक्वल टू -3 हे याचं सोल्युशन झालं. आता इथं जर दुसरा एखादा रँडम नंबर घेतला मी x इक्वल टू 1 घेतला. ठीक आहे. ते जर मी LHS मध्ये पुट केलं 1 स्क्वेअर प्लस 5 इंटू 1 प्लस 6 इज इक्वल टू किती येतंय 6 12. हे 0 येतंय का? नाही. म्हणजे ते LHS इक्वल टू RHS येते का? नाही. सो x इक्वल टू 1 हे याचं सोल्युशन असणार आहे का? ऑफ कोर्स नॉट. राइट? ओके. सो आता हे एक जनरल एक्झाम्पल होतं. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचं एखाद्या दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन ते आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी पण आपल्याला सेम लॉजिक यूज करायचे. ठीक आहे. आता मेथड ऑफ सोल्युशन्स फाइंडिंगच्या त्याच्या आधी आपण काय करणार आहे, की हे काय म्हणतात सोल्युशन आहे की नाहीये ते व्हेरिफाय करूयात. ठीक आहे. ओके. सो आता प्रॉब्लेम कसा येतो पहा 2 मार्क्सला एक्झामला. हे सगळे 2-2 मार्क्सला येणार आहे. जेव्हा मेथड ऑफ सोल्युशन स्टार्ट होतील, ते आपल्या 4-4 मार्क्ससाठी असणार आहे. ठीक आहे. मेथड ऑफ सोल्युशन्स काय असणार आहे 4-4 मार्क्ससाठी असणार आहे. तर हे पहा. एक्झाम्पल घेऊयात डायरेक्ट. हे समजेल. व्हेरिफाय दॅट y इज इक्वल टू log x is a solution of differential equation. एक डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे x इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. सो आपल्याला काय व्हेरिफाय करायचंय y इज इक्वल टू लॉग x हे ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे. ठीक आहे. ओके. सो आता पहा सिंपल आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये y आणि y रिलेटेड त्याचे डेरिव्हेटिव्ह किती आहेत ते पाहायचंय. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपलं y ची व्हॅल्यू लिहून घेऊयात. y इज इक्वल टू लॉग x. आता आपल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पहा बरं काय लागतंय dy बाय dx पण लागतंय म्हणजे काय फर्स्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. ऍज वेल एज डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर पण लागणार आहे म्हणजे सेकंड ऑर्डरचा पण डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. या दोन व्हॅल्यू येणार कुठनं तर ह्या y वरनं. ठीक आहे. सिम्पली त्याला डिफरन्शिएट करायचंय आपल्याला व्हॅल्यू मिळतील. तर आपण काय करूयात मग याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं. फर्स्ट ऑफ ऑल ह्या जे काही आपलं ओरिजिनल इक्वेशन आहे त्याला a म्हणूयात. ठीक आहे. चला हा y इज इक्वल टू लॉग x आहे याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं. हा काय झाला आपला dy बाय dx इज इक्वल टू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला 1 अपॉन x आला. ठीक आहे. चला एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy बाय dx ची. अजून काय लागणार आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं. सो जो काही dy बाय dx आहे त्याचाच परत डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. म्हणजे काय झाला डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू
वन अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो -1/x². आता हा कसा फाइंड आउट करायचा? तर 1/x म्हणजेच काय x⁻⁻1. x⁻⁻1 ला आपण x⁻n चा फॉर्म्युला यूज करणार आणि याचा डेरिव्हेटिव्ह येईल एक -1 इंटू x⁻², म्हणजेच -1/x² येतं. ठीक आहे, जरी हे पार्ट नसेल तरी तुम्ही फाइंड आउट करू शकता बाय युजिंग x⁻n फॉर्म्युला रिगार्डिंग डेरिव्हेटिव्ह. हे सगळे आपण अजून डेरिव्हेटिव्हचाच पार्ट पाहतोय. जेव्हा आपलं सोल्युशन स्टार्ट होतील तेव्हा सेकंड इंटिग्रेशन सुरू होणार आहे. ठीक आहे. सो आता ही एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला d²y/dx². मग आता याला काय करायचं, ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन ए च्या LHS मध्ये पुट करणार. तर इक्वेशन ए च्या LHS मध्ये पुट करूयात. काय x इंटू d²/dx. आता कन्सिडर करूयात LHS. LHS काय आपली x इंटू d²y/dx² प्लस dy/dx इज इक्वल टू x इंटू LHS मध्ये व्हॅल्यू पुट करूयात. d²y/dx² ची व्हॅल्यू -1/x² प्लस dy/dx ची व्हॅल्यू 1/. इथे पहा एक x गेला, -1/x प्लस 1/x किती आलाय? 0 आलाय. आपले RHS 0च आहे का? येस. सो विच इज इक्वल टू RHS. म्हणजे काय केलं आपण, LHS कन्सिडर केली, त्यात व्हॅल्यू प्रॉपर पुट केल्या, आपल्याला RHS मिळाली. याच्यावरनं आपण काय करू शकतो क्लेम की हेन्स y इज इक्वल टू log x is the solution of given differential equation. y is equal to log x हे काय असणार आहे, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. ठीक आहे. y is equal to log x हा जो क्वेश्चन घेतला आता हा इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळा एक्झामला येतो. म्हणजे आपण ऑलमोस्ट सगळेच इम्पॉर्टंटच क्वेश्चन घेतोय, म्हणजे तुम्हाला जास्त फापट पसारा करायला नको. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा एक्झाम्पल. व्हेरीफाय दॅट y is equal to cos x is a solution of d²y/dx² प्लस y is equal to 0. ठीक आहे. परत एकदा लक्ष द्या कशा स्टेप्स फॉलो करायच्यात काय. तर फर्स्ट आपलं जे काही इक्वेशन असणार त्याला ए म्हणूयात. आता इथं ऍक्च्युअली इथनं सोल्युशन स्टार्ट होतंय. मी ते एक स्टेप स्किप करतोय, तुम्हाला सेपरेट परत ते इक्वेशन ऍज इट इज लिहिणं आहे. त्याला इक्वेशन 1 म्हणायचंय. ठीक आहे. त्याला इक्वेशन 1 म्हटल्यानंतर काय करणार आपण, आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यूची गरज आहे ते पाहायचंय. सो आपल्याला लागणार आहे d²y/dx². ती कुठनं फाइंड आउट करणार आपण? y वरनं. कशी फाइंड आउट करायची पहा. y इज इक्वल टू cos x दिलाय आपल्याला, करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला मिळेल dy/dx इज इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह आला -sin x. आपल्याला पाहिजे d²y/dx². आय कॅन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा. d²y/dx² इज इक्वल टू मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आलाय? cos x आलाय. हे झालं इक्वेशन 2. हे झालं इक्वेशन 3. याला a च्या ऐवजी 1 म्हणूयात. ठीक आहे. म्हणजे काय 1 2 3 आहे, त्यात इक्वेशन 1 आहे, त्याच्या LHS मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या. ठीक आहे. सो आता आपण काय करणार मग, कन्सिडर LHS काय आपली d²y/dx² प्लस y इज इक्वल टू, तर d²y/dx² ची व्हॅल्यू शोधा काय. या व्हॅल्यूच्या ऐवजी जी आपण फाइंड आउट केली ती पुट करायची. पहा सिंपल आहे.
काय ती मायनस कॉस एक्स प्लस y ची व्हॅल्यू इथे आपल्याला गिवन असते y इज इक्वल टू काय आपला कॉस एक्स मायनस कॉस एक्स प्लस कॉस एक्स आलाय 0 तीच आपली RHS आहे म्हणजेच काय LHS इक्वल टू RHS आली आहे येस सो हेन्स y इज इक्वल टू cos x is the solution of given differential equation. ठीक है याच्यावरती एक प्रॉब्लेम आतापर्यंत पहा आपण काय काय शिकलोय लक्षात घ्या एक तर ऑर्डर डिग्री शिकलोय ऑर्डर डिग्री नंतर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन शिकलोय त्यानंतर व्हेरीफाय दॅट द सोल्युशन ऑफ तिन्ही टॉपिक 2 असे टोटल 6 मार्क्सला येतात किती मार्क्सला येतात 6 मार्क्स ऑलमोस्ट हा चॅप्टर विथ ऑप्शन 20 मार्क्सच्या अराउंड येतोय सो आपण 20 पैकी आता ही 6 मार्क पर्यंतच झालंय आपलं ठीक आहे चला याचा अजून एक प्रॉब्लेम घेऊयात जे अजून तुम्हाला परफेक्टली समजेल एकदम इझी आहे जे काही दिलंय ते प्रॉपरली पाहायचंय ज्या ज्या डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू त्या फाइंड आउट करायच्या आणि त्यानंतर जिथं जिथं जे जे लागेल ते सबस्टिट्यूट करायचंय पण काही वेगळ्या एखाद्या टाईपचा प्रॉब्लेम हा चला इथे आहे पहा घ्या एक्झाम्पल घ्या शो दॅट तर जर शो दॅट आलं तर मग काय डायरेक्ट तुम्हाला माहितीच आहे की हे असणारच आहे फक्त ते प्रॉपरली दाखवायचे शो दॅट y square is equal to rx square is a solution of x into dy by dx square minus 2y dy by dx plus rx is equal to 0 ठीक आहे आता एक गोष्ट नोटीस करा इथे आपल्याला y स्क्वेअर इक्वल टू समथिंग दिलंय म्हणजे आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन यूज करायला लागेल ठीक आहे चला पाहूयात सोल्युशन मध्ये जेव्हा आपण सोल्युशन स्टार्ट केलं ठीक आहे सोल्युशन मध्ये हे झालं आपलं इक्वेशन 1 y स्क्वेअर इज इक्वल टू rx स्क्वेअर लिहिला ठीक आहे आपल्याला आता काय कुठल्या कुठल्या व्हॅल्यू लागणार आहे पहा तर dy बाय dx म्हणजे dy बाय dx चीच व्हॅल्यू लागणार आहे इथं पहा dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर नाहीये ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत लक्षात घ्या dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आणि डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर ह्या दोन्ही गोष्टी डिफरंट आहेत सो बी केअरफुल ह्या छोट्या छोट्या मिस्टेक्स मुलं करतात ठीक आहे ह्या छोट्या छोट्या मिस्टेक्सनेच मार्क्स जातात म्हणजे आपल्याला फक्त dy बाय dx फाइंड आउट करणे पहा तिथे इम्प्लिसिटचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो त्याला आपण जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं इथं y च्या ऐवजी y स्क्वेअर असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल माहिती का 2y आणि आपली ऍडिशनल टर्म dy बाय dx आठवतंय का पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन राईट इकडे x आहे तो ऍज इट इज हा r ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 2x 2 गेट कॅन्सल बोथ साइडला आणि हा y इकडे मल्टिप्लाय तिकडे डिवाइडला पाठवा आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काय मिळाली आहे rx अपॉन y ही स्टेप कळली का प्रत्येकाला परत एकदा एक्सप्लेन करतो पहा प्रॉपर लक्ष द्या इथे आपल्याला y स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 2y इंटू dy बाय dx बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन डायरेक्ट dy बाय dx येत नाही y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर सारखा येतो आणि इंटू dy बाय dx ची टर्म होते आणि इथं r हा कॉन्स्टंट येतो तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर आलाय 2x 2 गेट कॅन्सल y ला तिकडे पाठवा rx अपॉन 2 ठीक आहे
चला आता आपली LHS कन्सिडर करूयात. कन्सिडर LHS. LHS मध्ये काय x इंटू dy बाय dx चा स्क्वेअर मायनस 2y dy बाय dx प्लस rx इज इक्वल चला x इंटू dy बाय dx चा स्क्वेअर म्हणजे rx अपॉन y चा स्क्वेअर खालच्या स्टेपला घेऊयात आणि समजून इज इक्वल टू x इंटू rx अपॉन y स्क्वेअर मायनस 2y इंटू काय आपल्या इथे rx अपॉन y आणि प्लस rx इज इक्वल टू इथे पहा थोडीफार ऍडजस्टमेंट करायला लागेल आपल्याला. हा लक्ष द्या प्रॉपर. x इंटू r स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर मायनस 2 इथे y गेट कॅन्सल rx प्लस rx. ठीक आहे ओके. तर आता इथे पहा इकडे मायनस 2rx प्लस rx तिथं एकच rx शिल्लक राहिलाय मायनस वाला. इथे पहा r स्क्वेअर इंटू x इंटू x स्क्वेअर x क्यूब आलाय आणि इथे आता y स्क्वेअर ची जी व्हॅल्यू आहे ना ती आपल्याला गिवन मध्ये आहे ती यूज करायची. पहा y स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे rx स्क्वेअर सो डिवायडेड बाय r इंटू x स्क्वेअर मायनस इथे पहा हे दोघांमधनं एक तर गेलाय मायनस rx शिल्लक राहिला. ठीक आहे. r सोबत एक r गेला x स्क्वेअर सोबत 2x गेले एकच उरला म्हणजे न्यूमरेटरला काय उरलाय फक्त r इंटू x मायनस r इंटू x विच इज इक्वल टू 0. LHS इक्वल टू RHS. सो हे काय असणार आहे आपल्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे हे प्रूव्ह होतं. ठीक आहे. तर बाकी अजून तर काय कुठला वेगळा साईज नाहीये. ठीक आहे. तो आज जे पाहिलं यात काय कोणाला डाऊट्स आहेत का असतील तर विचारू शकता. एकदम आपण एक ओव्हरलुक करून मग थांबू. सोल्युशन कसं व्हेरीफाय करायचं यात काय कोणाला डाऊट्स आहेत? तर पहिल्या वेळेस ज्यावेळेस डिफरेंशिएट करतो त्यावेळेस ती डायरेक्ट व्हॅल्यू टाकली तर 2y इंटू dy बाय dx. 2y इंटू dy बाय dx 2y इंटू dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली होती आपली इथे 2 इंटू rx इथे ना हो तेच आलंय की 2 इंटू rx चालेल नो प्रॉब्लेम. ठीक आहे. बट मग तुला इथं 2y इंटू dy बाय dx ची व्हॅल्यू इथं परत फक्त dy बाय dx ची व्हॅल्यू असं दोन वेगवेगळ्या करण्यापेक्षा एकदा dy बाय dx ची व्हॅल्यू पुट करून डायरेक्ट केले तर स्टेप बाय स्टेप थोडंसं हे राहील. तर जर म्हणजे तसं पण आन्सर येतं म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. यू कॅन. ठीक आहे. आता एक ओव्हरऑल पहा आपण काय शिकलो आतापर्यंत ऑर्डर आणि डिग्री. 2 मार्क फिक्स देन फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम 2 मार्क फिक्स व्हेरीफाय सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन 2 मार्क फिक्स. ठीक आहे. तो कदाचित दोन क्वेश्चन्स हे पहिल्या क्वेश्चन मध्ये येतील 2-2 मार्क्सचे आणि यातला एक जो आहे हा जो 6 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो तो 4 प्लस 2 सोबत हा जाईल. हे असं डिस्ट्रीब्युशन असू शकतं. डायरेक्ट क्वेश्चन 1 मध्ये तिन्ही क्वेश्चन्स हे येणार नाही. सो लाईक दॅट डिस्ट्रीब्युशन असू शकते. तिन्ही पण कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर मार्कच्या दृष्टीने पाहिला तर खूप
भारी म्हणता येईल, फक्त त्यात थोडंसं काय प्रॉब्लेम आहे की इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह दोन्ही लागतात. आता पुढे जाऊन आपल्याला सोल्युशनच्या 3 मेथड्स पाहिजेत. 3 मेथड्स. तिन्ही मेथड्स वरती 1, 2, 3 4 मार्क्स फिक्स, 4 मार्क्स फिक्स, 4 मार्क्स फिक्स. कन्फर्म. त्यामुळे तिन्ही मेथड्स प्रॉपर समजा 12 मार्क्स. ठीक आहे. आणि आता जे काही सोल्युशनचा टॉपिक चालू होईल, इथनं पुढे आपलं चालू होईल इंटिग्रेशन. इथपर्यंतच यूज होता डेरिव्हेटिव्हचा आजच्या लेक्चर पर्यंत. नेक्स्ट लेक्चर पासून आता चालू होणार आहे इंटिग्रेशनचा यूज. त्यामुळे डिफरन्शियल इक्वेशनला इंटिग्रेशन ॲज वेल ॲज डेरिव्हेटिव्ह दोन्ही पण लागतात. ठीक आहे. अजून आपलं एक 2-3 क्लासमध्ये लेक्चर लेसन फिनिश होईल. त्यानंतर मग कॅल्क्युलेटिव्ह स्टार्ट होईल. ठीक आहे. बघूयात आपण. हा, वन मोर थिंग, ऑफलाईनला उद्या येणार आहे का कोणी? कारण काय होतंय, मुलं येत नाहीत. सो मग प्रॉब्लेम येतो. ऑफलाईनला नसेल येणार तर मग ऑफलाईनला उद्या सुट्टी देऊयात. मग तो प्लॅन आहे माझा. कारण काय होतंय, मग मॉर्निंगला कोणी येत नाही. नाही येणार आहे कोणी, मग ऑफलाईनला सुट्टीच घेऊयात उद्या. ठीक आहे. डायरेक्ट मंडेला ऑफलाईन चालू करू, ऑनलाईन स्टार्ट ठेवा. चालेल? हो सर. कारण 1-2 मुलं आले की ते मजा नाही येत सर. ठीक आहे. चालेल.